नाही म्हणलं आले लोक काल आम्हाला लोक काय झालं? काल मला उचलून नेले. किती रुपयाचं नुकसान झालं काल? काय आता गरीबाचं रोज किती धंदा होतो तुमचा? आता गरजेवर येणार. तरी किती होतो रोजचा? आता इकलं तर 400चं होतं, 500चं होतं, 1000चं होतं. त्याचं काय बरं. शिकायला काल किती रुपयाचा माल न्याला तुमचा उचलून? एवढं पिशवीवर. 2 पिशवी न्याला का? काहीच ठेवलं नाही का? तुम्ही राहते भाऊ काय म्हणले काय नुकसान झालं? 9 मीटरला बाउंड्री आहे. ऐका ना, आता आपण नगरपेठ चाललो शिवग तुम्ही येणार आहे का? एकदाचा विषय क्लिअर करून राहू काय? चला बरं एकदा. चला. चला या नगरपालिकेत. पोरं वगैरे इतके त्रास देतात त्यांना करण्यापेक्षा आम्ही आता भाडेजुडेतून आपलं कष्ट करून आपलं बघा रेस मारली तर त्यांनी बघा 2 नंबरचे व्यवसाय म्हणजे अवैध व्यवसाय वाढले, त्याच्या विरोधात कारवाई करणं अपेक्षित असताना जे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तर खरं तर तुम्हाला लॉ अँड ऑर्डर जर सुधारायची असेल तर तुम्ही अगोदर तुमच्या सर्व यंत्रणांना माहीत आहे कोण या ठिकाणी शिर्डीला गुन्हेगार बनवून पाहतंय, कोण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. व्यापारी मंडळीत आक्रोश झालेला आहे. या गोष्टीने येणाऱ्या काही गोष्टीला पुढं फरक पडू शकतो, हे संबंधितांनी ध्यानात ठेवावं. आम्ही सुद्धा अनावश्यकरित्या तुम्ही जर रस्त्यावर जर आले नाही तर आम्ही देखील तशी कारवाई करणार नाही, तुम्ही जर पुढे आलेच नाही तर. किती नुकसान झालं? 30-40 रुपये ड्रायव्हरची माणूस एवढा बांगड्यांचा वगैरे सगळं न्यायला का? परत दिला इकडंच पण आहे आज. 45,000 रुपये माल जरा झाला. 2 नंबर धंदा आहे का? भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अन्याय करणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोक्यावर पार्टीचा मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत. नाव नोंदणीकरिता संपर्क 8055 8554 45 तसेच 7030 03 54 45. सौजन्य अयोध्या हॉस्पिटल, ठिकाण साई 9 ग्रुप कार्यालय, अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग, पिंपळवाडी रोड, शिर्डी. काल शिर्डी शहरात शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी नगर परिषद व श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण कारवाई अतिशय निष्ठुरपणे शिर्डीतील व्यापाऱ्यांच्या दुकानांवर कारवाई झाल्याची संतप्त भावना व्यक्त करत शिर्डी शहर भाजपचे शहर अध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांच्या नेत्यांनी शिर्डी नगर परिषद येथे व्यापाऱ्यांच्या समवेत जात मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या दालनात घोषणाबाजी करत मुख्याधिकारी सतीश दिघे यांना कालच्या कारवाईबाबत जाब विचारलाय. तसेच व्यापारी वर्ग हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो, त्यांना कोणतेही कारण नसताना दिलेला त्रास आम्ही सहन करणार नाही. यातील ज्या व्यापाऱ्यांचे नियमबाह्य सामान जप्त केले असतील ते हवे तर दंडात्मक कारवाई करत परत द्यावे व आज 9 मीटर रस्त्याची व्यवसाय करण्याची जागा मार्किंग करून निश्चित करावी अशी मागणी करत यापुढील काळात अशा नियमबाह्य कारवाया केल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय. यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, भाजपचे युवा नेते सचिन तांबे, राष्ट्रवादीचे गणेश गोंदकर, अमित शेळके, भाजप नेते विनोद संकलेचा संदीप पारख, भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष चेतन कोते, मनसेचे प्रशांत वाघचौरे, गणेश जाधव, सय्यद भाई आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी वर्गाची उपस्थिती होती. ते राहिलं बाजूला आणि जे 1 नंबर प्रामाणिकपणे व्यवसाय करत होते त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई दर्शक तेच गुन्हेगार आहेत. याला याचा म्हणजे आम्ही विरोध त्या काल तुम्ही काल मी आपल्याला संपर्क केला, तुम्ही पुढे मीटिंग मध्ये होते त्याच वेळेने आणि मुळात एवढं सगळं बेकायदेशीर सगळं चालू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हल्ला होतो, चाकूचे वार होता, त्या ठिकाणी जे पोलीस त्याच्यावर काही कंट्रोल नाही. प्रत्येक गोष्ट आपण लाईटली घेतो आणि त्याच्यातून काय 10 उद्रेक तयार होतो. या उद्रेकाचा परिणाम असा होतो की सर्वसामान्य नागरिक बोलत नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो सगळा जो आहे तो सरकारवर होतो आणि आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही सत्तेमध्ये आहोत, लोक आम्हाला
काय हे लोक त्याच्यामुळे हे सगळं वाईट परिणाम यांच्या वोटावर काढायचं म्हणलं होतं. असं नाही ते रस्त्यावर लावले होते, रस्त्यावर लावले होते. पण ते जाऊ दे, सगळ्यात मोठी हाईट, सगळ्यात महत्वाची हाईट म्हणजे काय माहिती साहेब, ते कुंभकर्ण म्हणून फुल मार्केटमध्ये त्यांच्या अतिक्रमणामध्ये काय होतं माहिती का, लाईट काय लाईट म्हणजे आता लाईट जर अतिक्रमण बल्ब जर पुढे आला असेल तर तो जर काढून घ्यायला त्याचे बल्ब, तर याच्यापेक्षा किती मूर्खपणा असावा. कारवाईचं काय आहे का? सगळ्याचा इम्पॅक्ट सगळे लोक याचा काही हो याचा इम्पॅक्ट नामदार दोघांना हा, 100%. आयुष्य घालणार. जवळजवळ 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालं. तुम्ही त्याचं पण तुम्ही खुलासा करणार काय होणार नाही ऐका साहेब, तुमचे लोक ज्या पद्धतीने माल उचलतात ते मान्य टाकतात नाही, अतिशय चुकीचं आहे ते. म्हणजे ते जसं एकदम चोर आहे. फुटपाथवरच्या त्या एका बाईशी बोललो आम्ही, तिचे ते पेरू उचलून नेले. ती बाई रोजचे 200-300 रुपये धंदा करते आणि तिच्यावर हे करते आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती साहेब, ट्रॅफिकच्या संदर्भात रस्ते मोकळे करायचा अधिकार आहे. 100% रस्त्याचे आहे ना, रस्ते बरोबर. मोकळे. पण ते सगळे रस्ते सगळे रस्ते नाही, आपल्या ती संयुक्त झाली कारवाई आणि नाही, त्यांच्यावर माझा प्रश्न काय आहे की त्यांनी अगोदर तुमच्याशी मुख्य देखील बोलायला पाहिजे. तुमच्याशी एक मीटिंग घ्यायला पाहिजे. तुमच्याशिवाय ते जर येत असेल, तुमचं माझं बोलणं नाही, आपलं पत्र तुमच्याशिवाय ते जर येते आपलं पत्र ते बरोबर आहे. आपलं गावातून तलवारी चाकूची वाढ आहे त्याच्यात गावाच्या काही म्हणजे पोलिस गेली. मूळ ती मागणी अशी होती का 2 नंबर धंदे मटका जागो दारू जुगार काय होतो बंद करावं. पण काय झालं आतापर्यंत दरवेळेस असं होतं तर असं काही झालं का ते सगळे चोर सोडून संन्याशाला फाशी. मुळात माझा प्रश्न साहेब असा आहे, काल नगरपालिकेने ज्या ठिकाणी कारवाई केली त्यातला एकही माणूस नगरपालिकेचा मालमत्तेचा थकबाकीदार नाही असं माझं स्पष्ट मध्ये. तर तुम्ही सांगा या द्वारकामोडला कोणता मालमत्तेदार तुमचा थकबाकीदार आहे? थकबाकीदार नाही. तुम्ही आज शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासक म्हणजे तुम्ही आमचे प्रतिनिधी पण इथं आहे. तुम्ही बोलता सरकारचे प्रतिनिधी नाही या प्रशासक म्हणून. तर त्यामुळे तुम्हाला हा निर्णय करावा लागणार का काल तुम्ही जी जबरदस्त कारवाई केली पोलीस प्रशासन, साहेबा संस्थान आणि नगरपालिका, मुळात जे लोक स्वतःच्या हाती धंदा करताय नगरपालिकेला आम्ही आता वारंवार विनंती केली आहे तर तुम्ही त्यांना तिला डिमार्केशन करून द्या. आम्ही आमच्या स्वतःच्या जागा त्यावेळेस दिलेल्या आहेत, ठीक आहे आम्हाला मोबाईल मेल असेल, परंतु तुम्ही इतक्या ठिकाणी काम केले मुंबई पुणे सगळ्या ठिकाणी अक्षरशः मार्केट फुटपाथवर लावतात ना, मार्केटमध्ये याची पोलिस असती धंदा त्याशिवाय होणार असा. तर तुम्ही याच्यावर विचार केला पाहिजे. उठ सूट येऊन व्यापाराला त्रास द्यायचा, उठ सूट येऊन जो गोरगरिबाला त्रास द्यायचा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी, आपल्या महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, नामदार साहेब सगळ्यांचं लोकांना पोटापाण्याचा लावायचा प्रश्न मार्गी लावतात ते आणि आपण लोकांना देश लुटण्याचं काम करतो. हा 100% विरोधाभास आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना याच्या वतीने कालच्या कारवाईचा मी तीव्रपणे निषेध करतो. पोलीस प्रशासन निषेध करतो. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अन्यथा आता आम्ही इथं प्राथमिक स्वरूपात आलोय, भव्य मोर्चा आम्हाला काढावा लागेल. ती वेळ आपण आमच्यावर येऊ देऊ नये अशी मी तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो. काल द्वारकामाई मार्केट असेल, मारुती मार्केट असेल, या ठिकाणी साईबाबा संस्थान, शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जी कारवाई करण्यात आली, अतिशय मोठ्या प्रमाणात ती कारवाई झाली. जे व्यापारी वर्ग त्या ठिकाणी आज व्यवसाय करताय, ज्या ठिकाणी कारवाई करायला पाहिजे मुळात म्हणजे आमचा या प्रशासनावर आरोप आहे का शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढते, मग हे व्यापारी वर्ग गुन्हेगार दिसतात की यांना, त्या गुन्हेगारावर सोडून आज व्यापारी वर्गावर कारवाई होते. अतिशय दुःख वाटतं. व्यापारी वर्ग आहे आमचे ते नागपुरे म्हणून बंधू आहे, त्यांच्याजवळ 35,000 ते 40,000चं नुकसान आज या ठिकाणी झालेलं आहे. अतिशय त्या ठिकाणी आज त्यांचं आम्ही त्या ठिकाणी बघितलं, आज दुकान बंद आहे, पण आज त्यांची रोजीरोटी त्या व्यवसायावर चालते. आणि आज या प्रशासनाने जी कारवाई केली आमचा निषेध करतो. मी युवा मोर्चा म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि या प्रशासनाला सांगू इच्छितो का या स्वरूपाची जर तुम्ही कारवाई करत असाल तर युवा मोर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आणि या आंदोलनाची सर्व जबाबदारी या नगरपालिका प्रशासनाची असेल. काल जी झालेली कारवाई अतिक्रमणाविषयी, त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, BJP तसेच राष्ट्रवादी पक्ष आम्ही सगळेजण तीव्र निषेध करतो. खरं पाहिलं ती कारवाई कोणावर व्हायला पाहिजे? गुन्हेगारांवर व्हायला पाहिजे. आणि पोलीस कुठं पाहिजे? गुन्हेगाराच्या मागं पाहिजे. गुन्हेगाराच्या मागं सोडून म्हणजे जे व्हाईट कपड्यामध्ये जे पैसे म्हणजे दुकानदार आहे त्यांच्या मागे व्हाईट पोलीस पडले, हे अतिशय चुकीचं आहे. काल जी कारवाई झाली अतिक्रमणाची म्हणजे ज्यांच्या हद्दीत स्वतःच्या हद्दीत ज्यांनी दुकानं लावलेले होते त्या दुकानातून आतमधून मटेरियल उचलून नेलं. बरं अशी परिस्थिती का बालाजी म्हणून नागपुरे यांचं 35,000 ते 40,000 रुपयाचं मटेरियल डायरेक्ट उचलून नेण्यात आलं. म्हणजे कारवाई करण्याची पद्धत राहते. पहिलं पूर्वसूचना कोणतीही न देता ही कारवाई झाली. ह्या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे आणि
CO साहेबांनी जी काही कारवाई केली तर ते मटेरियल उचललेलं आहे न विचारता, म्हणजे न काही सांगता, तर ते परत मिळावं ही त्यांना विनंती आम्ही आज केली. जर नाही मिळालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना BJP सर्व मिळून आम्ही पुढची काय असेल ते आम्ही करू. काल जी कारवाई झाली ती अतिशय चुकीची झालेली आहे. व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन जर नगरपालिका आणि प्रशासनाने जर कारवाई केली असती तर त्याचं योग्य इम्पॅक्ट निघाला असता. व्यापारी मंडळीत आक्रोश झालेला आहे. ह्या गोष्टीने येणाऱ्या काही गोष्टीला पुढं फरक पडू शकतो हे संबंधितांनी ध्यानात ठेवावं. चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच ही कारवाई झालेली आहे. एखाद्या गोष्टीत प्रशासनाला सर्व माहीत आहे का बुवा कुठं काय धंदे चालू आहे, कुठं काय व्यवसाय चालू आहे. काय त्या प्रशासनाची पकड न राहिल्यामुळं ही एक बुवा चोर सोडून संन्याशाला फाशी झालेली आहे. काल शिर्डी शहरामध्ये अचानकपणे व्यापाऱ्यांवर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने दरोडा घालण्यात आला आणि त्या दरोड्यामध्ये प्रचंड प्रमाणावर गरीब व्यापाऱ्यांचं, सर्वसामान्य नागरिकांचे अतिशय नुकसान झालं. आणि खरं तर कारवाई ही गुन्हेगारांवर व्हायला पाहिजे, परंतु गुन्हेगारावर कारवाई न करता आमच्या सर्वसामान्य आणि जो अतिशय एक नंबरमध्ये जो व्यवसाय करतो अशा व्यापाऱ्यांवर कारवाई झाली. त्याच्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या कारवाईचं सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. यापूर्वी अतिक्रमणाच्या कारवाई झाल्या त्याच्यामध्ये आम्ही कधी हस्तक्षेप केलेला नाही, परंतु आज जी कारवाई झाली जुलमी पद्धतीने झाली व त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, अत्याचार झाला आणि त्याचबरोबर नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं. त्याच्यामुळे आज आम्ही प्रशासनाला भेटलेलो आहोत. प्रशासनाला या ठिकाणी सक्त आम्ही या ठिकाणी ताकीद दिलेली आहे. जर यापुढे अचानकपणे अनावश्यक अशा जर कारवाया झाल्या आणि त्याचा जर परिणाम संपूर्ण व्यापाऱ्यावर होत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. व्यापारी हा या शिर्डीचा आत्मा आहे. तो सुरक्षित राहिला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये एक सुरक्षितेची भावना निर्माण झाली पाहिजे. तर तसं न होता एक उलट भावना या ठिकाणी होत आहे. अतिशय व्यापारी घाबरलेले आहेत. या ठिकाणी आम्ही हा सर्व विषय जो आहे हा शिवोनच्या म्हणजे मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातलेला आहे. तातडीने ज्यांचा अनावश्यक माल जो अतिक्रमणात नाही त्याचा माल जप्त केलेला आहे त्यांच्या माल देण्याची आम्ही सूचना केलेल्या आहे आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई केली. आणि जर प्रशासनाने याच्यावर कारवाई जर नाही केली तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे आंदोलन करेल त्या संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी जी आहे ती या प्रशासनावर असणार आहे. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशा प्रकारे या शिर्डी पोलीस स्टेशनची देखील कारवाई आहे. खरं तर जो लॉ अँड ऑर्डर जो बिघडवणारा जो वर्ग आहे तो वर्ग वेगळा आहे, गुन्हेगारांचा वर्ग वेगळा आहे. त्याच्यावर कारवाई न करता वेगळ्याच लोकांवर कारवाई होती. हा देखील मूर्खपणाचा आहे असं मला वाटतं. खरं तर तुम्हाला लॉ अँड ऑर्डर जर सुधारायची असेल तर तुम्ही अगोदर तुमच्या सर्व यंत्रणांना माहीत आहे कोण या ठिकाणी शिर्डीला गुन्हेगार बनवू पाहते, कोण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. शिर्डीतील सर्वसामान्य व्यापाऱ्याला, सर्वसामान्य नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये आणि तो जर दिला तर त्यासाठी भारतीय जनता पार्टी या सर्व नागरिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे. दुसरी गोष्ट, शिर्डी बंद करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शिर्डी ही साई भक्तांसाठी आहे, साई भक्तांच्या सुविधेसाठी आहे. जे लोक गुन्हेगारी क्षेत्रामध्ये रात्रीचा वापर करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. साई भक्तांना ज्या सुख सुविधा या ठिकाणी रात्री 10:30च्या आरतीनंतर पाहिजे त्या सगळ्या आस्थापना या ठिकाणी उघड्या राहिल्या पाहिजेत. आणि जर आपल्याला जर कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश असेल तर तसंही सांगा. तुम्ही या ठिकाणावर राजीनामे देऊन चालते व्हा तुम्हाला जर सुरक्षा राखता येत नसेल तर. पण सर्वसामान्य साई भक्तांना आणि सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही वेठीस धरण्याचं कारण नाही. आणि जर तुम्ही साई भक्तांना नागरिकांना जर त्रास होणार असेल तर भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करील आणि याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनावर राहील. सर्वात प्रथम आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व पक्षीय मिळून आम्ही या कारवाईचा निषेध करतो. आमचं जी मागणी आहे पोलीस स्टेशन, प्रशासन किंवा कुठलंही खातं जे शासनाचं आहे त्याच्याकडे आमची एकच मागणी आहे की जे 2 नंबरचे धंदे करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. आणि राहिला हा अतिक्रमणाचा विषय, हा नगरपालिकेचा विषय पाहून द्या. CO साहेब अतिशय पॉझिटिव्ह आहे. जे स्वतःच्या जागेत व्यवसाय करतात त्यांच्याबरोबर शिर्डी नगर परिषद कधीच त्यांच्यावर कारवाई करणार नाही. जे अतिक्रमणात आहे निश्चित त्यांच्यावर कारवाई होणं हे स्वाभाविक आहे. अतिक्रमणात कुणी व्यवसाय करू नये. ज्यांना व्यवसाय करायचा त्यांनी आपली खाजगी जागेत करावं. त्या खाजगी जागेच्या मालकाशी बोलून तिथं भाडोत्री दुकान घ्यावं, म्हणजे जेणेकरून रस्त्यावर येणार नाही किंवा कुठल्या गल्लीबोळेला त्रास नाही होणार. आणि राहिला जो गुन्हेगारीचा विषय त्यावर तुम्ही काळजी घ्या. त्या विषयावर तुम्हाला कशा पद्धतीनं आळं घालता येईल
अशा पद्धतीनं हे बेकायदेशीर वाहतुकीला तुम्हाला आळं घालता येईल यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. त्यानंतर फिरणारे ज्या ट्रक्स आहे, शहरात येणारा तर पोल्युशन आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कारवाई करा. ह्या बाबतीत आम्ही येत्या 2 दिवसात पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ सर्वपक्षीय पुन्हा एकदा एक निवेदन घेऊन माननीय DYSP, माननीय PI साहेब, माननीय PI ट्रॅफिक यांच्याकडे जाणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांची चर्चा करून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. खरं म्हणजे गेले 8 दिवस झाले शिर्डीमध्ये रक्तरंजित गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याविरोधात कारवाई व्हावी म्हणून शिर्डीकर आग्रही असताना काल शिर्डी नगरपंचायतच्या वतीने व्यापारी पेठेमध्ये अन्यायकारक अशी कारवाई झाली आणि त्या कारवाईमध्ये शिर्डी पोलीस स्टेशन असेल, शिर्डी उपविभागाचे अधिकारी असतील, यांनी सिंगम स्टाईलनी कारवाई केली. जर यांनी ही सिंगम स्टाईलनी कारवाई अवैध धंदेवाल्यांवर केली, दारू अड्ड्यांवर केली, तर भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि शिवसेना असेल, यांच्या वतीने आम्ही शिर्डी पोलिसांचं स्वागत आणि सत्कार करू. काल त्यांनी जी कारवाई केली ती 100% अन्यायकारक होती, परंतु तिने ज्या पद्धतीने कारवाई केली त्या पद्धतीची कारवाई शिर्डी पोलिसांनी अवैध धंद्यांवर करावी. ह्या कारवाईबाबत आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर हा विषय घालणार आहोत. व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. मुळात आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा प्रकारची ही कारवाई झालेली आहे. त्या अवैध धंद्यांविरोधात असेल, जे रक्तरंजित क्रांती करतात, गुन्हेगारी करतात, अशांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि काल पोलीस स्टेशनने जे जाहीर केलं की 10 वाजता व्यापारी पेठा बंद झाल्या पाहिजे. मुळातच साईबाबांची शेजारती 10:30ला संपते. त्यानंतर साई भक्त बाहेर येतात, कुणाला जेवायचं असतं, लहान मुलं असतात. त्याच्यामुळं रात्री 10चा जो निर्णय आहे तो बदलून किमान 11पर्यंत करावा, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. काल शिर्डी शहरामध्ये शिर्डी नगर परिषद, साईबाबा संस्थान शिर्डी आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून अतिक्रमण म्हणून एक कारवाई राबवण्यात आली. अचानकपणे ही कारवाई राबवून त्या लोकांची अतोनात धावपळ झाली, हाल झाले, नुकसान करण्यात आलं. हे गेल्या काही दिवसापासून शिर्डी शहरामध्ये गुन्हेगारांनी थैमान घातलं. 2 नंबरचे व्यवसाय, अवैध व्यवसाय वाढले. त्याच्या विरोधात कारवाई करणं अपेक्षित असताना जे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली, जिचा आम्ही शिर्डी भारतीय जनता पार्टी म्हणून, शिर्डीकर म्हणून सर्व निषेध करतो. सगळ्यात महत्त्वाचं की जो काही क्राईम वाढला त्याच्या विरोधात पोलीस डिपार्टमेंटकडनं कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणजे त्यांचं सामान ते काही जप्त केलं, त्यांच्यावर कारवाई झाली असं कुठलंही निदर्शनाचं आलं नाही. मग कारवाई ही कोणत्याही दुनिया ठिकाणी व्यापाऱ्यावर करण्यात आली हा प्रश्न आहे. आणि जे प्रामाणिकपणे साई भक्तांच्यावर व्यवसाय करतात, साई भक्त येतात, त्यांच्यामुळे जो काही व्यवसाय त्यांच्यावर ही जी कारवाई केली ही आकाशापोटी झाली काय, असा आमच्यासमोर सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे. मुळात शिर्डीत क्राईम वाढल्यामुळं देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तावर त्याचा विपरीत परिणाम होतो. शिर्डीचं नाव खराब होतं, शिर्डीची बदनामी होती. याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे. वाहतुकीचा प्रश्न आहे, त्याच्यावर पोलीस प्रशासन काही करत नाही, वाहतूक शाखा काही करत नाही. उत्सव आले का 2 बाजूला रस्ते बंद करून टाकते. अरे तुम्ही बेकायदेशीर वाहतूक जी आहे तिची व्यवस्था लावा ना. कोणी व्यवसाय करू नये असं आम्ही म्हणत नाही, पण त्याची काय व्यवस्था करायची ती तुम्ही करा. फक्त रस्ते बंद करून टाकले म्हणजे साई भक्त जे आहेत त्यांना कुठं जाऊ हेच नेमकं कळत नाही. हा काही पर्याय नाही. हे जे करणं त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते न करता वेगळाच इलाज ते करतात. म्हणजे जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांच्यावर अन्याय आणि जे खरे गुन्हेगार आहेत, जे पोलीस प्रशासनाला माहीत आहे, अवैध धंदे माहीत आहेत, त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. जाणवलंच नाही कधी की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या गुन्हेगारावर, अवैध धंद्यावर कारवाई केली. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे श्री साईबाबांचं हे शिर्डी शहर, आणि तर येणारा साई भक्त काय घेऊन जातो? जे गुन्हेगाराच्या माध्यमातून त्यांना त्रास होतो त्यांनी हे घेऊन जायचं का? हे खरं तर इथं येणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. 3 वर्षाचा कार्यकाल त्यांना बाबांची सेवा करण्यासाठी मिळतो. त्यांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी घालवावा अशी माझी त्यांना विनंती आहे. शिर्डी नगरपालिकेने काही नियम अटी ते घातल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ते असल्या पाहिजे, ठीक आहे ना. त्याचं पालन करायला शिर्डीतील सगळे व्यापारी वर्ग तयार आहेत, शिर्डीतील नागरिक तयार आहेत.
आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही नेमकं त्याची लाईन आउट करून द्या. तुम्ही एकदा प्रशासनाच्या माध्यमातून लाईन आउट करून दिली की त्याच्यापुढे कुठलाही व्यापारी येणार नाही, काही कारण नाही. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि काल नागपुरी आहेत, लोढा आहेत, संकलेज आहेत, त्यांच्या दुकानातला जो माल उचलला गेला, त्यांच्या हद्दीतून उचलला गेला, त्याचं प्रचंड नुकसान 50 लाख म्हणजे किमान 5-7 लाख रुपये नुकसान काल केलेलं आहे. तर ते नुकसान झालेलं आहे, तो माल त्यांना पुन्हा दिला पाहिजे, कारण तो व्यवसाय बंद आहे. त्यांचा दोष नसताना त्यांच्यावर जी कारवाई झाली अन्यायकारक, ती चुकीची आहे. हे मुख्याधिकाऱ्याचं लक्षात दिलं, त्यांनाही ते पटलेलं आहे. आणि त्यांनी मान्य केलं की मी प्रत्येक म्हणजे लाईन जे काही मार्केट आहे ते लाईन टाकून देतो आणि आजच टाकून देत असते आणि तो मालही परत देत असते. मान्य केलेलं आहे. त्यांनी तो माल त्यांना परत द्यावा, त्यांच्यावर जो आलेला अन्याय तो दूर करावा, ही त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी मान्य केलेली आहे. नाही, खरं तर विषय असा आहे की आपण नगरपालिकेची अतिक्रमणची जी कारवाई आहे ते नेहमीच चालू असते. त्याच्यामध्ये असं नाही की कालच एक पथक तयार केलं आणि कालच कारवाई केली, असं काही नाही आहे. मुळात असं होतं की आपल्या शिर्डीतलेच नागरिकांची अशी मागणी होती, ग्रामस्थांची अशी मागणी होती की कायदा सुव्यवस्था जरा थोडीशी बिघडत चाललेली आहे आणि जे शासकीय डिपार्टमेंट आहेत, नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, सायबर संस्थान असेल किंवा इतर काही शासकीय डिपार्टमेंट असतील, त्यांनी जरा ॲक्टिव्ह होणं अपेक्षित आहे. तर त्यामुळं आपण कालची जी नेहमीच चालणारी जी कारवाई आहे ती थोडीशी तीव्र केली की लोकांच्या अशा भावना होत्या की ॲक्शन होत नाही आणि कुठंतरी एक सक्त कारवाई होणं अपेक्षित होतं, जेणेकरून गुन्हेगारीची जी पाळंमुळं आहे ती अतिक्रमणमध्ये किंवा अनधिकृत बांधकाममध्ये किंवा इतर काही अवैध व्यवसायामध्ये आहे, असं थोडंसं प्रशासनाचा समज असल्यामुळं एक कारवाई झाली. परंतु ठीक आहे, त्याच्यामध्ये आपले काही जो नियमित व्यवसाय करणारा जो व्यापारी वर्ग आहे त्यांचे काही जे दुकानातलं जे साहित्य जे पुढं आलेलं होतं ते उचलले गेलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाल्याची भावना आहे. परंतु ते सर्व आले होते, त्यांच्याशी मी चर्चा केली. मी त्यांना असे सांगितलं की आपण देखील जी 9 मीटरचा जो आपला रस्ता आहे त्याच्या पुढे येऊ नका, जेणेकरून तुम्हालाही अशा अप्रिय कारवाईला सामोरं जायची वेळ येणार नाही. आणि आम्हीसुद्धा अनावश्यकरित्या तुम्ही जर रस्त्यावर जर आले नाही तर आम्ही देखील तशी कारवाई करणार नाही, तुम्ही जर पुढं आलेच नाही तर. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, कारवाई बंद करावी की कारवाई चालू ठेवावी ह्याच्यापेक्षा कारवाई चालू ठेवावी ही मागणी मुळातच नागरिकांची आहे. नगरपालिकेने ज्या चालायलासुद्धा जागा राहत नाही असे व्यावसायिकांवर, किंवा काही व्यावसायिक असे आहेत की स्वतःचं काहीतरी दुकान आहे, स्वतःचं काहीतरी हॉटेल आहेत आणि हॉटेलच्या बाहेर 500, 1000, 2000 रुपये ठेवून ते टेबल चालवायला देतात, काहीतरी छोटं मोठं दुकान चालवायला देतात. अशा लोकांवर आणि रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मुळातच नागरिकांची मागणी आहे. नगरपालिकेची एक सौम्य कारवाई दैनंदिन चालू असते, परंतु या पद्धतीनं जे अतिक्रमण करतात किंवा रस्ते अडवून व्यवसाय करतात ह्यांच्यावर सक्त कारवाई करा, असं गावामधून आपल्या शहरातूनच मागणी असते. त्याच्यामुळं एक गट असा आहे, मोठा गट आहे, सर्वसामान्य नागरिकांचा गट आहे, व्यावसायिकांचा गट आहे की जो सांगतो की ही कारवाई चालू राहिली पाहिजे. आणि एक छोटा गट असा आहे की ज्यांचं म्हणणं आहे की दुकानं चालू द्या. आता आपण चालू जर दिलं तर तिकडूनही प्रशासनावर रोष येतो, काढलं तरी तिकडूनही प्रशासनावर रोष येतो. त्यामुळं आपल्याला भक्तांना त्रास होणार नाही आणि रस्ते मोकळे ठेवावे लागतील अशा पद्धतीच्या किंवा त्याच बाजूनं निर्णय घेऊन जी काही कारवाई ती करावी लागेल. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज, शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटीमध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.